पत्नी नेमकी कुणाची या वादातून पहिल्या पतीने आपल्या सोडून गेलेल्या पत्नीसह तिच्या दुसऱ्या पतीवर कोयत्याने वार केल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे। यामध्ये हे दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मुंबईच्या फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अंबरनाथ पश्चिमेला राहणारे वैशाली पितळे आणि तिचे पती महेश पितळे हे शुक्रवारी 27 जून रोजी रात्री अंबरनाथ पूर्वेच्या शिवमंदिर रोडवरील एका ज्वेलर्समध्ये दागिने खरेदी करण्यासाठी आले होते। यावेळी वैशालीचा पहिला पती लाभेश प्रभाकर म्हात्रे हा रिक्षा घेऊन तिथे आला आणि त्याने वैशालीवर धारधार कोयत्याने हल्ला चढवला। यात वैशालीच्या दोन्ही हातावर आणि गुडघ्यावर वार करून लाभेशने तिला गंभीर जखमी केलं। यावेळी वैशालीला वाचवण्यासाठी तिचा दुसरा पती महेश पितळे हा मध्ये पडला असता त्याच्याही हातावर लाभेश म्हात्रेने कोयत्याने वार केले। या हल्ल्यात जखमी झालेल्या वैशाली आणि महेश यांनी सुरुवातीला जवळच्या शोभा हॉस्पिटल आणि तिथून संजीवनी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी धाव घेतली, मात्र तिथे प्राथमिक उपचार करून त्यांना मुंबईच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं। दरम्यान या घटनेनंतर आरोपी लाभेश म्हात्रे हा स्वतःहून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना शरण आला। या प्रकरणी त्याच्या विरोधात गंभीर हत्याराने दुखापत करणे यांसह भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे। ब्युरो रिपोर्ट, AB फास्ट न्यूज, अंबरनाथ।